माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ काल भीमानगर रांजणे येथील महादेव मंदिरात नारळ फोडून करण्यात आला। या प्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शिवबाबा मोहिते पाटील तसेच शिवसेना नेते साईनाथ भाऊ अभंगराव, संभाजीराजे शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अभिजित पाटील यांचा झंझावात दौरा गेल्या काही दिवसांपासून माढा मतदारसंघातील ग्रामीण भागात सुरू असल्यामुळे या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। मंगळवारी अभिजित पाटील यांचा आलेगाव, बुद्रुक, रुई, आलेगाव खुर्द तसेच टाकळी, चांदज, वाडोली भागात गावभेट दौरा सुरू होता। तुंगत येथे सभा देखील काल संपन्न झाली। संपूर्ण माढा मतदारसंघातील गेले 30 वर्षात कुठेही विकास कामे झाली नसल्यामुळे या मतदारसंघातील जनता माझ्यासोबत आहे। विद्यमान आमदारांनी केलेल्या विकास कामाचा हिशोब द्यावा असे सांगत अभिजित पाटील यांनी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्यासह उमेदवार रणजित शिंदे यांचा चांगला समाचार घेतला आहे। तर पाहूया काय म्हणाले ते। तालुक्यामध्ये सुरू झालेलं अभिजित पर्व हे माढ्यामध्ये आलंय आणि मोठा जल्लोष त्या ठिकाणी झालाय। सगळीकडे तुतारी वाजवणारा माणूस, तरुण भरपूर त्या ठिकाणी दिसत आहे। आबालवृद्ध पण त्या ठिकाणी अभिजित पाटलांना विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी रस्त्यावर आले, काय सांगाल? खरं तर हे सगळं वारं हे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांचं आहे आणि पवार साहेब आणि मोठे दादा त्या ठिकाणी हे त्यांच्यावरती प्रेम करणारी लोक आहेत आणि त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्याला संधी मिळाल्यामुळं त्या ठिकाणी उत्साह मोठ्या प्रमाणात आहे। आज प्रत्येकालाच वाटतंय की अभिजित पाटील म्हणजे मी आहे आणि त्या ठिकाणी मी उद्या उभा आहे उमेदवार आणि त्या ठिकाणी मी आमदार होणार आहे, म्हणून हा मोठा उत्साह आहे। या मतदारसंघातले प्रश्न मुख्य म्हणजे रस्ता आणि वीज। ह्या मतदारसंघामधले सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे या 30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठेही रस्ता झालेला नाही। रस्ता नाही, गाव रस्ता जोडायला नाही, शेत रस्ते नाहीत, पान रस्ते नाहीत, त्या ठिकाणी शिव रस्ते नाहीत आणि सगळ्या बाजूना त्या ठिकाणी रस्ते नसल्यामुळं दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे। या मतदारसंघामध्ये कुठंही त्या ठिकाणी आरोग्याची सेवा नाही। आज डायलिसिस, आज त्या ठिकाणी MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी, आज कार्डिओ, कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी होत नाही। आरोग्याची दैना उठली आहे। या ठिकाणी उच्च शिक्षणाचं कोणतीही साधन या मतदारसंघात नसल्यामुळं त्या ठिकाणी उच्च शिक्षणात देखील त्या ठिकाणी मुलांना, त्या ठिकाणी विशेषतः मुलींना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय आणि या भागातल्या कोणालाही तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी अशी कोणतीही सोय या ठिकाणी नाही। आज भीमानगर असेल, त्या ठिकाणी आपल्या इथं जे असणारं उजनी धरण आहे या ठिकाणी आपल्याला पर्यटन स्थळ डेव्हलप केल्यानंतर इथं रोजगार निर्मिती होऊ शकते। टेंभुर्णीची MIDC एक्सपांड करू शकतो, मोडलीमची MIDC फास्ट होऊ शकते। त्या ठिकाणी मेंढापूरच्या जिथं आपल्याला मेंढापूर, बाबळगाव, आडीव, गुरसाळे या टप्प्यामध्ये 1500 एकर जमीन उपलब्ध आहे, तिथे MIDC होऊ शकते। आज माढा शहराचं बस स्टँड असेल, त्या ठिकाणी टेंभुर्णीचं बस स्थानक असेल, आज आपल्या करकमला त्या ठिकाणी बस स्थानक नाही आणि असे किती तर प्रश्न आज ते प्रलंबित आहेत। आज टेंभुर्णी असेल, माढा असेल, टेंभुर्णी असेल, करकम असेल आणि मोडलीम असेल, हे नगर परिषद करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणे गरजेचं आहे। आमदार साहेबांनी याच्यावर काम केलेलं नाही आणि होत असताना अडवलेलं आहे। त्या ठिकाणी आपल्याला त्याची वाट मोकळी करून द्यावं लागणार आहे आणि सर्वांगीण विकास करावा लागणार आहे। आज टेंभुर्णीत असू द्या, माढ्यात असू द्या, एखाद्या नवीन पोराचं लग्न झालं आणि त्याला बायकोला जर बागत न्यायचं म्हणलं तर बागसुद्धा नाही, इतकी अवस्था बेकार आहे। तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे आणि उद्याच्या काळामध्ये हा सर्वांगीण विकास करणे, ऊस नेणे एवढाच एक प्रश्न त्या ठिकाणी दहशतीखाली ठेवला आहे। त्यामुळं ऊसाच्या बाबतीमध्ये सोडून त्या ठिकाणी इथं कोणतंही काम झालेलं दिसत नाही। त्यामुळे उद्याच्या काळामध्ये मला मतदार राजा खात्री आहे की उद्याच्या विजनवरती गेल्या 30 वर्षाचा त्यांना हिशोब मांडता येत नाही आणि पुढच्या 5 वर्षात काय करायचं सांगता येत नाही, परंतु मी पुढच्या 5 वर्षात काय करणार हे स्पष्टपणे माझ्या विजनमध्ये मांडलं आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून मला खात्री आहे की माढा मतदारसंघातील लोक उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर बटन दाबून शरदचंद्र पवार साहेबांना मतदान करतील अशी मला खात्री आहे। 30 वर्ष आमदारकी बघूनही तिकिटासाठी वनमय फिरावं लागलं, अनेक वेळा सिल्वर वॉक असेल, बारामती असेल, चक्र मारावं लागल्या, कुठलं अपयश म्हणा? हे त्यांनी या मतदारसंघामध्ये प्रॉपर न लक्ष देणं, त्या ठिकाणी काम न करणं आणि त्याच दुसरी गोष्ट ज्यावेळेस पवारसाहेबांना गरज होती त्यावेळेस त्यांनी पवारसाहेबाला सोडलं। पवारसाहेबांचा पक्ष आणि पार्टी त्या ठिकाणी त्यांच्या सहीनं त्या ठिकाणी 40 आमदारात एक असल्यामुळं ती काढून घेतली होती। तो खऱ्या अर्थानं त्यांच्यामधली ही गोष्ट आहे आणि ज्या काळामध्ये पवारसाहेबांना गरज होती
त्या काळामध्ये जिल्ह्यातले सगळे गेल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं त्या ठिकाणी काकासाहेब साठेंच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पिंजून काढला आणि घर घर त्या ठिकाणी साहेबांना पोचवलं आणि त्या माध्यमातून लोकसभेला आलेलं यश त्या ठिकाणी त्याची पावती म्हणून त्या काळात काम केलेलं म्हणून मला उमेदवारी साहेबांनी आणि मोठे दादांनी खासदार साहेबांनी दिली. तुम्ही एक विठ्ठल भक्त आहात, माढ्यातही विठ्ठल मंदिर आहे. त्या विठ्ठल मंदिराचा विकास झालेला नाही आहे गेले 30 वर्षापासून. आज विठ्ठलाचा आपण सगळेच वारकरी आहोत आणि विठ्ठलाच्या वारकऱ्याचं एक परम कर्तव्य आहे की विठ्ठलाच्या मंदिराची डागडुजी साफसफाई आणि मंदिरामध्ये रम्य वातावरण. तर त्या ठिकाणी पंढरपूरचा विठ्ठल जसा देगावला आला तसा माढ्याला देखील आला अशी आख्यायिका आहे. त्यामुळं त्या ठिकाणी त्या मंदिराचा तीर्थक्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकास करण्याची योजना देखील आमच्याकडे आहे आणि उद्याच्या काळामध्ये त्या विठ्ठलाचा आशीर्वाद ह्या विठ्ठलाला लावण्यासाठी वारकऱ्याच्या हातात एक पताका घेऊन त्या ठिकाणी काम करू. विजयदादा तुम्हाला फॉर्म भरतानाही तुमच्यासोबत आले, आता शुभारंभ झाला आहे तेव्हाही सोबत आले, मोठी शक्ती पाठीशी आलं असं वाटतं? नक्कीच मला या निमित्तानं फरक आपल्याला सांगायचा आहे. एका बाजूला समोरचे उमेदवाराचे वडील त्या ठिकाणी माझे वडील जिवंत नाहीत म्हणून टीका करतात आणि माझे वडील नसल्यामुळं मोठे दादा माझ्याशी वडिलाप्रमाणे पाठीशी उभा राहून त्या ठिकाणी मला पाठिंबा देतात. हेच दोन्ही दादातला फरक आहे. अभिजित पाटील हे अभिजित पाटलांची ओळख ही बंद पडलेले साखर कारखाने चालू करणारा माणूस म्हणून ओळख आहे, परंतु माढ्याच्या राजकारणामध्ये तेवढे सक्षम आहेत का असा आरोप केला जातोय. आणि दुसरी गोष्ट, आज ओंकारेश्वर मंदिरातून दोन्हीकडून विरोधी गटाची प्रचार रॅली असेल किंवा सभा असेल आणि आपला हे प्रचाराचा शुभारंभ नारळ या ठिकाणी फोडला गेला आहे. कौल कुणा सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं झालं आहे का? इथून प्रचाराचा नाही शुभारंभ झाला नाही. आज सकाळी रॅली जी होती आणि फॉर्म आणि नाही रॅली झाली पण आज नाही झाला प्रचाराचा. त्यामुळं आपण ज्या पद्धतीनं सांगितलं बंद पडलेला कारखाने सुरू करण्यामध्ये सभासदांच्या आणि कर्मचारी आणि सगळ्यांच्या माध्यमातून यश आलं. आज तालुक्याचा विकास बंद पडला आहे, तो सुरू करण्याची संधी मला मतदारसंघ देईल आणि त्या बाबतीत विठ्ठल कारखाना बंद होता तो मला निवडून दिला म्हणून आज त्या ठिकाणी चालू केला आणि जिल्ह्यामध्ये दाराची स्पर्धा लावून दाखवली. त्यामुळं उद्या निवडून दिल्यानंतर खात्रीनं सांगतो पुढच्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघातले सगळे विषय मार्गी लावून दाखवीन. कारण त्यांनी 30 वर्ष काम करून त्यांना काम सांगताही नाही आणि ते मी आमदार नसताना माझं काम विचारतायत. ह्याच्यातूनच त्यांच्याबद्दलचा आपल्याला वैचारिक गोष्टी कळतात. या मतदारसंघातील विठ्ठल परिवाराचा धक्का दिला जाईल आणि तो किती लीडनं दिला जाईल असं वाटतं आपल्याला? मला सगळ्या उत्साह मतदारसंघातला विशेषतः तरुणांचा मायमाऊलींचा उत्साह. आज माझ्या सभेला कित्येक जण त्या ठिकाणी 70, 75, 80 वर्षाचे वयोवृद्ध लोक देखील येऊन आशीर्वाद देत आहेत. ह्या उत्साहानं त्या ठिकाणी सगळे मतदार उद्याच्या 20 तारखेला यांना धक्का देतील आणि मोठ्या मताधिक्यानं निवडून देतील हा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. टेंटिव्ह आम्ही 15, 16, 17 मधली घेतली आहे. तर ते त्या 3 मधली एक आम्हाला तारीख मिळेल. शक्यतो 16, 17 मधली आम्हाला तारीख मिळेल असा आम्हाला अंदाज. विठ्ठल परिवारातील कोणत्या नेत्यांना आपण साथ घातली? मी सर्व नेते मंडळीला भेटून त्या ठिकाणी विनंती करणार आहे आणि त्या ठिकाणी सगळ्याचीच भेट घेऊन मी त्या ठिकाणी आशीर्वाद घेणार आहे. विठ्ठल परिवाराच्याकडून सध्या पंढरपूर शहरात अशी चर्चा आहे की पंढरपुरात तुतारीचं उमेदवार दिल्यामुळं त्याचा फटका माढा मतदारसंघात होणार अशी चर्चा आहे. काय वाटतं? नाही, हा विषय माझ्या लेवलचा नाही, हा साहेबांच्या लेवलचा विषय आहे. त्यामुळे मी ह्याच्यावर बोलणं तेवढा मोठा नाही, परंतु जो काही पक्षाचा आदेश येईल तो आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत. भाषणादरम्यान तुम्ही आता मर्डर आणि दहशतवादीबद्दल बोलला, मग कुठंतरी दबावाचं राजकारण येतंय? सगळ्या मतदारसंघात तुम्ही बघितलं तर दबक्या आवाजात हे बोललं जातं. आज देखील जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचे मेहुणे ज्यांनी गणेश काका कुलकर्णींचा मर्डर केला होता त्यांनी ते सुद्धा आज देखील तुम्ही जर बघितलं तर उपळाई आणि उपळाई भागामध्ये फिरून त्या ठिकाणी दहशत निर्माण करून एखाद्यानं माझं स्टेटस ठेवलं तर त्याला फोन करून बोलवून घेतात आणि ही दहशत ठेवतात. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा दहशतवादी लोकांना निवडणुकीपुरतं बाजूला ठेवा. नाही, त्याचा कुठंतरी फटका वगैरे बसेल? नाही, फटका बसणार नाही. लोक त्या ठिकाणी ह्याच्यातून बाहेर यायला तयार आहेत आणि नक्की बाहेर येतील. लोकसभेला महाविकास आघाडीतील नक्की नाना मोठे नेते आहेत. नानांच्याबद्दल खूप माझ्या मनात आदर आहे आणि मी नक्की नानांना त्या ठिकाणी भेटून परत विनंती करणार आहे की नानांनी त्यांच्या त्या ठिकाणी निर्णयाचा फेरविचार करावा. मगाशी बोलताना देखील मी सांगितलं की त्या ठिकाणी कौरवाच्या बाजूला आणि त्या ठिकाणी पांडवाच्या बाजूला
करण हा त्या ठिकाणी खूप श्रेष्ठ योद्धा होता, परंतु फक्त त्याची पात चुकली आणि तो कौरवाच्या बाजूने गेला. त्यामुळं नानांना देखील आम्ही विनंती करणार आहे की आपली पात चुकू नये, सत्याची कास धरावी आणि ह्या अधर्माला तुम्ही सोडलेला आहे त्या अधर्माच्या बाजूला परत जाऊ नये अशी देखील आम्ही विनंती करणार आहे. त्यांना भेटणार आहे आणि त्यांना विनंती करून परत एकदा चळवळीचा विचार आहे. त्या ठिकाणी ते उत्कृष्ट नेतृत्व आहे आणि गेले 20-25 वर्षे लोकांसाठी आबदणारा माणूस आहे. तर आम्ही त्यांना विनंती करून परत एकदा त्या ठिकाणी आम्ही त्यांना साथ मागणार आहे. गोष्ट आबा आपल्या मतदारसंघात शिवाजी सावंत त्यांचे पुतणी माढा याच्यामध्ये तुतारी मारले, त्यांची मदत आपल्याला होईल का माढा? नाही, आता तो पक्ष पार्टी लेवलचा विषय, माननीय खासदार साहेब त्याच्यावरती अधिकीचं बोलू शकतील, कारण मी साधा उमेदवार आहे, त्यामुळे त्याच्यावरचा निर्णय खासदार साहेब आणि मोठे साहेब घेतील. नाही, सावंत सर शिवाय सावंत सर हे उमेदवारी नाराज आहेत, ते वेगळी भूमिका घेण्यात तयारीत आहेत. मग तुम्ही कुठं साथ घालणार आहात का काय? नाही, माझी जबाबदारी एक आहे की माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन त्या ठिकाणी हात जोडून विनंती करून त्या ठिकाणी मत मागण्याची, आणि मी त्यांना देखील मत मागणार आहे.